नमस्कार, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं सारिकाच इव्हेंट्समध्ये. उन्हाळ्यात कैरीच्या सीझनमध्ये हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे कैरीचा गुळांबा किंवा साखरांबा. तर आज आपण कैरीचा गुळांबा बनवणार आहोत. रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर एक विनंती आहे, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारील बेल आयकॉनही क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रेसिपीज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. गुळांबा बनवण्यासाठी मी इथे 1 किलो तोतापुरी आंबे घेतलेले आहेत. हे मोठे मोठे असल्यामुळे 1 किलोमध्ये 3च बसलेले आहेत. गुळांबा बनवण्यासाठी किंवा साखरांबा बनवण्यासाठी शक्यतो आपल्याला तोतापुरी आंबेच घ्यायचे आहेत किंवा चवीला गोड असणारा कोणताही आंबा घ्यायचा आहे. खूप आंबट असे आंबे घ्यायचे नाही आहेत. पिलरच्या साहाय्याने आपण या आंब्याची सर्व साल काढून घेतलेली आहे. आता आपण या कैऱ्या किसून घेणार आहोत. तर मीडियम साईजच्या छिद्राने मी हे किस काढणार आहे. खूप लहानही नाही आणि खूप मोठाही नाही. आपल्याला कैरीचा किस हा लांबसडक पाहिजे, त्यामुळे मुरांबा आपला छान दिसेल. तर लांबसडक किस करण्यासाठी कैरी अशा प्रकारे सर्व बाजूनी अशी उभी धरून आपण तो किस असा काढणार आहे. तुम्ही बघू शकता लांबसडक किस निघालेला आहे. आपला गुळांबा किंवा मुरांबा वर्षभर टिकण्यासाठी बऱ्याचशा टिप्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर अशा प्रकारे आपण सर्व आंबे हे किसून घेतलेले आहेत आणि त्याच्या कोई राहिलेल्या आहेत. आता हे प्रमाण व्यवस्थित कळण्यासाठी मी एका वाटीने हे सर्व किस आहे तो मोजून घेते आणि त्या प्रमाणातच आपण गूळ पण घेणार आहोत. तर हा 3 वाटी किस झालेला आहे माझा. तर आपण 3 वाटीच गूळ पण याच्यासाठी घेणार आहोत. आंब्याच्या गोडव्यानुसार तुम्ही गुळाचं प्रमाण हे कमी जास्ती करू शकता. तुमचा आंबा जर खूप गोड असेल तर तुम्ही यापेक्षा कमी गूळ हे घेऊ शकता. माझा आंबा हा मीडियम गोड आहे. आंबट गोड असा हा मुरंबा होईल. तर मी 3 वाटी किसाला 3 वाटीच गूळ घेतलेला आहे. मी इथे ऑर्गॅनिक गूळ घेतलेला आहे, त्यामुळे गुळांबा हा थोडा डार्क कलरचा होणार आहे. तर मी तुम्हाला इथे मोजून दाखवते. गूळ हे 2 वाटी झाला आहे आणि हा आता 3री वाटी आहे. त्यानंतर मी इथे एक जाड बुडाची स्टीलची कढई घेतलेली आहे. ती आपण गॅसवरती ठेवून घेऊया. इथे स्टीलचीच कढई घ्यायची आहे. जर्मन किंवा पितळ किंवा लोखंडाची कढई घ्यायची नाही आहे. कैरी ही आंबट असते, म्हणजेच ॲसिडिक असते, तर त्याची रिॲक्शन होऊ शकते. त्यामुळे आपण इथं स्टीलचीच कढई घेणार आहेत किंवा नॉनस्टिकची कढई घेऊ शकता. तर याच्यामध्ये 2 चमचे मी साजूक तूप टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये 4 ते 5 मिरी, 4 लवंगा, 2 इंच दालचिनीचा तुकडा आणि 3 हिरव्या वेलची घेतलेल्या आहेत आणि याच्यात अशा फोडून घेतलेल्या आहेत. पूर्ण फोडलेल्या नाहीत, पुढची साईड फक्त त्याची फोडून घेतलेली आहे. तर आता आपण हे तुपामध्ये टाकून देऊया. आता हे सर्व आपण एक अर्धा मिनटासाठी तुपामध्ये परतून घेऊया, म्हणजे याचा छान फ्लेवर उतरेल याच्यामध्ये. आणि त्यानंतर आपण हा कैरीचा किस त्याच्यामध्ये टाकून घेऊया. गॅसची फ्लेम स्लोवरती ठेवूनच आपण हा कैरीचा किस परतून घेणार आहोत. आता 3 ते 4 मिनटासाठी आपण हा कैरीचा किस व्यवस्थित परतून घेऊया. याला सतत परतत राहायचं आहे, त्यामुळे हे तळाला चिटकणार नाही. 3 ते 4 मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता आपल्या कैरीचा किस हा थोडासा मऊसर झालेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये गूळ टाकून घेणार आहोत. तर गूळ इथे मी बारीक करून घेतलेला आहे. 3 वाटी गूळ आहे हा. आता आपण हे दोन्हीही गूळ आणि कैरीचा किस व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चमचाने गुळाचे खडे असे मोडत मोडत आपण हे परतून घेणार आहोत, ज्यामुळे आपला गूळ हा लवकर वितळला जाईल. आता आपला गूळ इथे वितळलेला आहे. एक 3 ते 4 मिनटं परतल्यानंतर गूळ व्यवस्थित मेल्ट झालेला आहे. गूळ व्यवस्थित मेल्ट झाल्यानंतर आपण याला 4 ते 5 मिनटं शिजवणार आहोत. 4 ते 5 मिनटं शिजवल्यानंतर तुम्ही बघू शकता गुळांब्याला किती छान कलर आलेला आहे. गुळांबा आपल्याला वर्षभर टिकवायचा असतो, त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित शिजवून, म्हणजेच त्याचा पाक हा एकतारी होईपर्यंत व्यवस्थित त्याला शिजवून घ्यायचं असतं. 4 ते 5 मिनटं शिजवल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता यातला पाक कमी झालेला आहे आणि मुरंबा थोडासा घट्ट वाटत आहे. तर या स्टेजला आपण इथे याच्यामध्ये जायफळ किसून टाकणार आहोत. थोडंसं जायफळ किसून टाकायचं आहे. वेलची मी आधीच टाकली होती. तुम्ही जर वेलची आधी नाही टाकली तर या ठिकाणी वेलचीची पूड करून तुम्ही टाकू शकता. यानंतर मी थोडंसं मीठ टाकणार आहे. यामुळे आपलं मुरंब्याची चव ही अजूनच वाढणार आहे. चिमूटभर मीठ टाकलेलं आहे मी इथे. आता आपण याचा पाक चेक करूया. 2 बोटांमध्ये अशा प्रकारे थोडासा पाक घेऊन आपण चेक करणार आहोत. तर एक तार व्यवस्थित बनत आहे, तुम्ही बघू शकता. तर अशी एक तार बनली की आपण गॅस बंद करणार आहोत. आपला मुरंबा इथे तयार आहे.
थंड झाल्यानंतर हा अजून घट्ट होतो. तर आपण या ठिकाणी गॅस बंद केलेला आहे. आता आपण याला थंड करून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता छान रसरशीत गुळांबा तयार झालेला आहे आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. मुलांना हा खूप आवडेल. चपातीवर लावून किंवा टिफिनला द्यायला हे छान रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी या बाउलमध्ये हा मुरंबा थंड झाल्यानंतर काढून घेत आहे. पण आपल्याला हा मुरंबा एका स्वच्छ धुतलेल्या आणि वाळवून घेतलेल्या एअरटाईट बरणीमध्ये, काचेच्या बरणीमध्ये आपल्याला हा मुरंबा स्टोअर करून ठेवायचा आहे. आपल्याला हा मुरंबा वर्षभर टिकवायचा आहे, तर त्यासाठी काळजी घ्यायची आहे की आपण जी ही भांडी याच्यासाठी वापरली आहेत ती स्वच्छ कोरडी असलेली पाहिजे, स्वच्छ करून कोरडी केलेली, आणि भरणी पण स्वच्छ धुवून कोरडी करून ती उन्हामध्ये वाळवलेली असायला पाहिजे. मी याच्यामध्ये हा मुरंबा घालून घेते आहे. रेसिपी जर आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर ही रेसिपी नक्की शेअर करा.